महाराज तोंडाला येतं म्हणून काही बोलत जाऊ नका का, उगा ऐकतो म्हणून काही ऐकी होता. काढवाचं गोड होतं का, होतं का? दिगीकर बोलत जा. एक काम करा, मी कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं तुम्हाला देते, पण तुम्ही बोला. तुम्हाला वाटतं ही न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. काही काही तर निस्ते वाऱ्याला बसल्यात. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय ना, तू बोल, मी ऐकतोय तुझं, तू बोल ग. नुसता उपकारी परमार्थ येला का तुमचा? मी तर बेंबीच्या देठापासून ओरडते तुम्ही. अरे प्रेम तर दाखवा. अरे मी 100% तुम्ही थोडं 1% तर देता का नाही? आनंद तरी व्यक्त करा, बोला तरी रे. तुमचं कसं आहे, 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणला 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका बुमलो, त्यानं काय चांगलं मला ना खाऊ नाही घातली. म्हणला मग ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून गुतीवली ती. अरे कसं काय असे ना, आपण देवाचं नाव तरी मुखात येतंय की नाही? तुम्ही पुढचा विचार करू. काही काही माणसं म्हणतात बघा, दानपेटीत पैसे नाही टाकायचे, नारळ नाही घ्यायचा, हार नाही घ्यायचा. का? कारण ते देवाला जात. अरे तुम्हाला देवच कळला नाही. ज्या वेळेस एखादा हारवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरतं, ज्यावेळेस एखाद्या नारळवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरतं, अरे त्याचं पोट भरतं याचा अर्थ त्याच्यामधल्या भगवंताचा आत्मा शांत होतो. मग देवाला गेलंच की रे. कुठल्या अनुषंगाने ही आकुंचित बुद्धी आणि स्टँडर्ड मायना केलाय तुम्ही की का नाही देवाला हार न्यायचा? हारवाल्याला काय द्यायचं, देवाला द्यायचं. अरे देव कोण आहे कळतंय का? आजकालची 2-4 पुस्तकं वाचली ना माणसं, देवापेक्षा स्वतःला शानी समजतात. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. अरे पुस्तकं वाचून शाना झाला तो खोकड आहे. मग ज्ञान कसं पाहिजे? मोठं की देहा कुतू उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जैसा. ज्ञान कसं पाहिजे? तशी जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयात. माऊली सांगतात ज्ञान हे मूळचं पाहिजे. जसं प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? सूर्य उगवल्यावर. अरे माय बापा हो, त्याला पहाटे उठावं लागतं. नाही पहाटे उठच जा कधी. बरं 4 दिवसात ना एखाद्या वेळेस झोपला ठीक आहे ना, रोज तरी. मी तुम्हाला फार सुरुवातीपासून सांगते की फार सोपा धर्म आहे आपला. आपल्याकडे पहाटे उठायचा नियम आहे, काकडा करायचा आणि कार्तिक महिन्यात तरी काकडा करावा. चातुर्मासानंतर काकडा काय करावा? कारण देवशयनी एकादशी ही देवाला झोपवायची असते. देव उठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी जगाच्या मालकाला उठवायची असते. आणि जगाच्या मालकाला उठवायची ताकद काकड्यांच्या अभंगामध्ये आहे म्हणून कार्तिक महिन्यात काकडा असतो. कळतंय? आणि विचार करा, जे अभंग जगाच्या मालकाला उठवू शकतात ते आपल्याला यश देऊ शकत नाहीत का? विचार करा. विश्वाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगामध्ये आहे ते तुम्हाला आम्हाला यश सुख संपत्ती देणार नाहीत? कधीतरी विचार करा ना. आमच्या पिढीला काकडा माहित पाहिजे. आता ही जे आमच्या वयाची लेकरं आहेत त्यांना कीर्तन माहित नाहीत. काकडा लय आमची गोष्ट, चातुर्मास तर डोक्यातच नाही. अरे कीर्तन, अरे काही काही पोरं खुशाल फोन करून म्हणतात आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी? तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? हे आमच्याकडे सप्ताह होता आणि तुम्हाला सप्त्यात घुसवायचं होतं. घुसव महाराज. ह्याला ही माणसं म्हणजे काय तुम्हाला डोंबऱ्याचा खेळ दिसतो का काय? की तुम्ही वागवाल तसे आम्ही वागणार आणि तुम्ही म्हणाल तसे आम्ही नाचणार. अरे आम्ही नाचणार ते फक्त भगवंताच्याच तालावर, हे कायम लक्षात. अरे आमच्याशी नीट वागलात ना आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या नादी लागलात ना खाली झेंडा दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. शळपाटलेले समजू नका रे. अरे गाव आमची, माती आमची, परंपरा आमची, संस्कृती आमची. अरे पिढ्याने पिढ्या आमच्या पूर्वजांनी इथं देह पणाला लावला. मग इथं साम्राज्य सुद्धा आमचंच असलं पाहिजे. विश्वासाने जगणारी माणसं आहेत ही. नम्रता संप्रदाय शिकवते, पण त्याच ठिकाणी बाधा टाळायची सुद्धा या संप्रदायात ताकद आहे. ही जर जगाला सुखी करू शकते तर स्वतःचं सामर्थ्य सांभाळणार नाही का? किती विचार करत जा रे. खुशाल लोक की तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? उगत दी तुझं सोयाबीन खुरपी दे, मुकादमय मी दी गुत दी. हे कारागीर आहे ह्यांना आणते माराय. काय बोलताल का? त्याच्यापेक्षा भांगार तुमची सुपारी किती म्हण? किती देतो सांग? किती देता?
माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. जयाची आहे द्वारी अंगी आईसे बळ. माझ्या बापाची 65 लाखाची सावकारकी. माझ्या बापाची नाही, तुकोबरायाची. माझ्या बापाची नाही, आमच्या सगळ्यांच्या बापाची महाराज बरं का. कुठले संत गरीब आहेत सांगा. नाथ बाबांच्या घरीला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. अरे 800 लाखो माणसं कीर्तनाला बसायचे आणि नाथ बाबा प्रत्येकाला सोनं चांदी वाटायचे. एवढं सामर्थ्य नाथ बाबांमध्ये होतंय. अरे कुणाला टाळ्या वाजू वाटलं तर वाजवा, आमच्यासाठी का तरी वाजवीत जा. हॅलो हॅलो. ह्याला आपल्याला खूप होत रे गरीब बिरीब. आणि काय स्टँडर्ड राहायचं. आजच्या कीर्तनकारांनी स्टँडर्ड राहायचं. धोतर घालायचं, जॅकेट घालायचं, पण टाईटच घालायचं. हे कलियुग आहे. हिथं दिसलं तर खपतय. हिथं ज्या साबणाने गोर होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतय. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणाला अनिवार्य सोंबड्या. मूर्खासारखं वागणं लागा तुमचं. पण कवर गोड तरी बोलावर. तुम्ही गोड बोलून आमचाच काटा काढता रे. तुम्ही आम्हालाच ग्रँटेड धरता. अरे सामर्थ्य तरी लक्षात घ्या रे मायबाप. अरे चला येडे आम्ही. येडे रे आम्ही. शाने नाही. कुठे शाने म्हणतो, येडे आम्ही. पण इमानदारीनं सांगा माय, आईला 2 लेकरं, पण या 2 लेकरात जगाचा नियम आहे. एक शहाणा असतं, एक येडं असतं. बरोबर आहे. एक शहाणा असतं, एक शाणं असतं. खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, बस म्हणलं की बसतं, उठ म्हणलं की उठतं. दुसरं अगदी उलट असतं. ती माणसं बघून मुदाम करतो. त्याला माहित आहे माणसात काहीच करीत नाही. एकट्यात हानीन पण माणसात काय करीन. ती एकटा असल्यावर ग बसतो, पण माणसं बघून उड्या मारतो. माणसं बघून मोबाईल मागणार, माणसं बघून रडणार, माणसं बघून त्याच्या ताटातलं खायला मागणार. लोकांनी म्हणावं काय संस्कार आहे का नाही लेकराला. आई मधल्या मध्ये दात खाती पण माणसात काय करते म्हणतो गप की गप. काय करीन काय. माणसात केल्यावर काय करीन. ती येडे. ती कसं आहे येडे. पण आई शांत करण्याने सांगा दिगीच्या माय मावल्या, काळजी कोणाची वाटते. शाण्याची काय येड्याची. आमचं बी तसंच आहे. आमची जी पंढरीची माय आहे ना, आम्ही येडे रे, शाणे नाही. पण आमच्या आईला आमची काळजी वाटते, त्याच्यामुळे त्याची कृपा आमच्यावर आहे आणि तिच्या कृपेने परिपूर्ण असणारी आम्ही लेकरं आहेत. मग आमचा थाट असणारच की. अरे आम्ही राजस असणारच की. फक्त आम्हाला अहंकार लागू नये पण स्वाभिमान सोडू नये एवढं सामर्थ्य आमच्यात. अहंकार वेगळा, स्वाभिमान. आम्ही दैवाचे हा स्वाभिमान आहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे स्वाभिमान आहे ना. भाग्यवान माणसं आहेत आम्ही. आमच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, मुखात गाथ्याचे अभंग आहेत. विचार करते मी काय भाग्यवान असेल ती पिढी ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जाते, ज्या घरामध्ये हरिपाठ गायला जातो, ज्या आईबापाच्या गळ्यात माळ आहे, ज्यांच्या लेकरांच्या मुखात भगवत भक्ती आहे. अहो त्या पिढीचा जगाचा मालक सांभाळ करतो. एवढी कृपा जगाच्या मालकाची. काय भाग्यवान असतील ती लेकरं. मग काय दलिंदर असेल तो बंगलावाला ज्याच्या बंगल्यात हरिपाठ नाही, त्याच्या बंगल्यात फक्त माणसं वेगळेच. कधीतरी विचार करत जा रे. अवघड होईल आयुष्यात कधीतरी. मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. यू नो व्हॉट आय मीन. पुढे विचारतील व्हॉट इज द बुवा. तो असतो ना फेटा बांधायला, कंबर बांधायला इठल इठल करतो, दॅट इज द बुवा. सॉरी. मग पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर. असा डायनासॉर नामशेष झाल्याचा बुवा बघायला पाहिजे नाही रे एका दिवशी. अरे पिढी हे बघा आयुष्यात कीर्तन भजन ठीक आहे ना, नाही जमलं काही हरकत नाही रे. नाही कीर्तन ऐकता आलं, नाही भजनात बसता आलं, तरुण पिढी काही हरकत नाही. पण विचार करा विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध 5000 वर्षापूर्वी घडलं ज्याचं नाव आहे महाभारत. विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं ज्याचं नाव आहे महाभारत. त्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. हे ज्या लेकरांनी ऐकलं ती लेकरू देवासमोर बाया नाचवेल का. पण ज्याच्या कानावरच कधी पडलं नाही ते नाचवल्याशिवाय राहील का. ज्या पोरीला कळलं की सीतेनं 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवास भोगला, सत्वासाठी राजभोग सोडला, असं ऐकणारी पोरगी प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावेल का. पण जिनं कधी ऐकलंच नाही
ती याचा विचार करेल का? मग तुम्ही याचा विचार करा की तुम्ही काय ऐकवताय. थिंक अबाउट इट. कधीतरी गांभीर्याने विचार करा. गाथा ज्ञानेश्वरी हे जर मला लोअर क्लास वाटत असेल ना, तर काय तुम्ही कुठल्या अनुषंगाने आयुष्य जगताय? कारण 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तर या बिजू माझे असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. विज्ञान ऐकायचं. चाचुकेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राज हंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटवणी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. ज्याला कळालं ही संत मंडळी, ज्याला नाही कळालं अहंकाराचा वारा. ज्याला कळालं तो सुखी आहे, ज्याला नाही कळालं तो अहंकारात आहे. विनंती या दोघांवरही कृपा असावी. कळतंय? ज्याला कळालं त्याच्यावरही कृपा असावी आणि ज्याला नाही कळालं त्याला कळावं ही तरी कृपा असावी. मला कळतंय ना, माझ्यासाठी तरी होय म्हणा रे. नसलं कळत तरी म्हणा, माझ्या समाधानासाठी म्हणा. तुम्ही मुदाम करताय, मुदाम. काय नाही, तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही असं माणसात बसून म्हणणार लय ज्ञान शिकवीत होती, लय वरडत होती, आख्या पण ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. कशाचा दादा? अरे 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत रावणाची. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. अय दिगीकर 2 BHK आपला, तो बी 7व्या मजल्यावर. अरे पडला की गेला. किती? 7 कोटी घर. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. असे 300 ते 400 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घर. सोन्याची, पितळ्याची, तांब्याची, काश्याची, चांदीची सोडून द्या. फक्त सोन्याची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. अरे नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला. गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य नामचिंतनाचं. त्यांच्यासारखे मोठे महान शिवभक्त जर मोक्षप्राप्तीसाठी मस्तक ठेवल्याशिवाय, अहंकार सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही. अरे काय आपलं काय काय धोंड्याचा महिना. अरे अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. महिनाभर स्टेटस टीव्हीत होता, लाडाचा जावाई गेला सासरवाड्याला. कवर अर्ध्या तोळ्यावर एवढं. आणि कुठला महाराज म्हणला रे तुम्हाला धोंड्यात जावाई खाऊ घालायचा असतो? त्या महाराजाला अंधारात नेऊन ठोकाला का? आणि हे कुणी काही करतं आजकाल. जावई म्हणे महाविष्णूचा अवतार आहे. अरे श्रावणात मटण खातो तो. विष्णूला काही स्टँडर्ड आहे का नाही? क्रायटेरिया वगैरे देवाचा. हे विचित्र लोक, विचित्र. वाईट वाटतं रे, वाईट. दुसरं काही नाही. कीव येते कीव. एका अपधर्मिक माणसाने, माझ्या वाणीला माफ करा, अपधर्मिक माणसाने मला एक प्रश्न विचारला. तो म्हणला, ताई तुमच्या श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या, त्या तुम्हाला जमता? आम्ही 2-4 केल्या तर आम्हाला नावं ठेवता. अरे भामट्या, तुला सांगणार कोण की कृष्ण कोणाला म्हणतात? तुला कळण्यासाठी अरे आजन्म नामचिंतन करावं लागेल, तरी पदरात पुण्य नाही पडणार. आणि हे डोकं वापरत जा. भगवान श्रीकृष्ण ते कंसाच्या कारावासात असणाऱ्या पोरी जगाच्या मालकाकडे याचना करतात की देवा, कंसाच्या कारावासात राहून आलो आम्ही, या विश्वाला तुम्ही ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत, तरी हे जग ऐकणार नाही. कारण हे जग आहे, इथं देवाचं सुद्धा ऐकलं जात. ही लोक वाईट नजरेनंच बघणार आमच्याकडे, अपवित्रच समजणार आम्हाला, कोणी स्वीकार करणार नाही आमचा. मारावं एवढी विनंती आहे. जगाचा मालक मला तारणहार आहे. मी तारायचं कळतं, मला मारायचं कळत नाही. काळजी करू नका. या विश्वात जेव्हा जेव्हा तुमची आठवण काढली जाईल ना, त्याच्या समोर माझं नाव लागलं जाईल. एवढं सामर्थ्य तुमच्यात असेल, तुम्ही माझ्या पत्नी म्हणून ओळखला जाल. हे सामर्थ्य जगाच्या मालकाने त्या पोरींना दिलं. पण एकाही पोरीचा स्पर्शही केला नाही शरीराला, त्याला हिंदू धर्म म्हणायचा. भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे, नकळे कान होवाचे कोडे. हे तू अरे काय कुठल्या आणि कसं रे? देव आहे तो.
आणि राधाकृष्णाचं लग्न झालं नव्हतं म्हणे. तुम्हाला राधाकृष्ण माहित आहेत का? कोण राधा कोण कृष्ण हे दोन वेगळे आहेत का? मोहिनी स्वरूपामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचं स्वरूप घेतलं विष्णू भगवंताने, त्यावेळेस सगळे देव बोलले, दैत्य बोलले, कारण अमृत दैत्यांकडे दैत्यांनी छलकपटाने घेतलं होतं, ते देवाकडे द्यायचं होतं. म्हणून मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यालाही भूल पडावी इतकं सुंदर स्वरूप घेतलं. इतकं देखणं स्वरूप देवाचं बघून दैत्य भुलले, यात नवल नाही, देवही भुलले. प्रत्येक देवाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असावी. पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं आणि ज्यांना वाटलं इतकी गोंडस सालस जर माझी मुलगी असेल तर काय भाग्यवान बाप असेल मी, जर या मोहिनी स्वरूपासारखी देखणी पोरगी माझ्या पोटी जन्माला आली तर. काय मन स्वच्छ असेल त्या माणसाचं. सूर्यदेवाला, कारण देव कुठे? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ आहे तिथे. जगाचा मालक कुठे राहतो? जिथे मन स्वच्छ आहे. बरोबर. हृदय मंदिरी शोधून पाय, पण त्याच्यासाठी मन काय पाहिजे? स्वच्छ पाहिजे. चित्त कसं शुद्ध पाहिजे. मग इतकं शुद्ध चित्त ज्याचं आहे त्या सूर्यदेवाला भगवंतानी वर द्यावा. सूर्यदेवा माझा आशीर्वाद आहे, द्वापार युगामध्ये जेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल, त्याच जन्मात मी राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा इतकी सुंदर असेल, ते स्वरूप इतकं देखणं असेल, अशा लाखो मोहिनी ज्याच्या रूपावर भाळतात. अख्खं त्रैलोक्य ज्याच्यावर प्रेम करतं, तो त्रैलोक्य ना तिच्या प्रेमात असेल इतकं सामर्थ्य त्या राधेमध्ये असेल. ही राधा आहे रे. मग कोण राधा कृष्ण? काय फरक या दोघांमध्ये? नामाचीच अंतरे. मग आम्हाला जे वाटतं की राधा कृष्ण कल्पनेची, हे असत्य. आम्हाला देव वेगळा. तुम्ही मला सांगा, तुम्ही खाली बसलाय, मी वर बसलीये, वर उभा आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे? काय व्यवस्था आहे? तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावी केलेली व्यवस्था आहे. राम अवतार, कृष्ण अवतार, शिव अवतार, महारुद्र अवतार, अजून कुठलं तुम्ही जे कुठले भगवंत घ्याल, ही भगवंताची केलेली व्यवस्था आहे, याच्यात भेद नाहीये. मग देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग मागणारा आणि देणारा एकच असेल तर मागणं पूर्ण होणारच. बरं, मागणं जर जगाच्या हितासाठी असेल तर मागणं पूर्ण होणारच. रावणाच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या, पण माऊलींची इच्छा पूर्ण झाली. का झाली? कारण ती जगाच्या हितासाठी होती. संसार दुःखाचं असेल तरी सुखाचं करायचं सामर्थ्य माऊली सांगतात, कारण त्याचं वर्म जाई नगे माये. तुमचं वर्म जर शाश्वत पद्धतीने सामर्थ्यवान आहे ना, वर्म बघा, जगाचा मालक मिळावा याच्यासाठी केलेली साधना म्हणजे वर्म आहे. जिथे द्वारकेचा राणा पांडवागरी हे आमचं फळ आहे, आसोनी संसारी हे आमचं कर्म आहे, तिथे हरिमुखे मना हे आमचं वर्म आहे. कळतंय? कर्म चुकत अदर्शन संतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. ज्याला कर्म चुकवता आला तो योगी, ते माऊली. कळतंय? योगी तोही करीती परी कर्मे तेनी न बंदी जाती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. कर्मालाही चुकवायची ताकद नामधारकामध्ये आहे. मग जिथे आम्ही वर्णन करतो, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी रावत असे, तू कया घरी रावत असे, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, गुलाम सलाम करी. हे सामर्थ्य काय? का नावडीने व्हावे? कोण तुकोपर आहे? तुकोपर आहे ज्या मातीहून चालतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यामध्ये, नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्याच्या तुकोबरायांमध्ये. काय नावधारणा असेल त्या माणसाची? तर तो माणूस आहे का हे आम्हाला कळावं. ते व्यक्तिमत्व आहे का? नाही, तो अवतार आहे. ते व्यक्तिमत्व आहे का? नाहीये, ती कृपा आहे. चमत्कार आणि कृपा यात फार फरक आहे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण, माणूस आहे का भूतोय तू? अशी जर पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बॉम्बलाई केली असती. भाषा माझी नाही, नमसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, नेने फुंको कारण नाही एकांतीचे ज्ञान माझ्या तुकोबरायांची भाषा. कल्पनेची. कळतंय तुम्हाला? जो माणूस स्वतःच कौतुक करतो, जो माणूस स्वतःच कौतुक करतो तो परमार्थ करत नाहीये. पण जो व्यक्ती फक्त जगाच्या मालकाचं कौतुक करतो त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कोणाचा नाहीये, हे कायम लक्षात ठेवा. कौतुक कोणाचं करावं? त्याच तो आपलं करतो ना, वाऱ्या हाती माप
चालेल सज्जन. कीर्ती मुख त्याचे नारायण. तो करतोय ना कौतुक. आजकालची लोक त्याच्या सोप्यावर बसा, ती सोप्याचा पांगच फेडतोय. ते आपलं काय ऐकूनच घेत नाही. त्याच सांगणार मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आणि आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला आता हानतो का काय लागा. बर चल, काय वाटतं तुम्हाला? संतांच्या बायका गरीब होत्या. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची. बरं काय दिघीच्या माय मावल्या, 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. नामदेवरायांच्या बायको राजाई मातेला माहेरी झोपायला, तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा म्हणजे पाणी म्हणजे जे तुमचं बरं आहे ना. आमची नावा ना हाका मारती, कधी येतो सचिन? अरे कधी येतो? येतो येतो. तू असं बोलले की लवकर येतो, नशीब मध्ये धडकतो नाही. परंपरा, पिढी आहे. स्टँडर्डनेस आयुष्यात असावा. नवीन गोष्टी स्वीकाराव्या, पण जुन्या गोष्टी सोडू नये. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. नवऱ्याचा हट्ट आहे, बाई डॉक्टर व्हायचंय तुला, तुला खराच परमार्थ करायचा आहे. आजकालच्या जुन्या बायका किंवा आजकालच्याही बायका पुरुषांकडे तपासणीसाठी कम्फर्टेबल नसतात. तू जर डॉक्टर झाली, तुझ्यामुळे जर 4-5 बायकांचा जीव वाचला, हा तुझ्यासाठी सगळ्यात मोठा परमार्थ असेल. तू शिक्षण घे. कसा नवरा म्हणावा त्याला? तू शिक्षण घे. भारतामध्ये फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन मिळावं. इंग्लिश युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाठवलं नवऱ्याने, आणि युनिव्हर्सिटी सांगतेय जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती स्वीकारायची. काय धर्म? ख्रिश्चन. काय संस्कृती? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज. आनंदबाई म्हणल्या का रे माझ्या नववारी डॉक्टर होत नाही का? होऊन दाखवते. नाही स्वीकारणार. ऍडमिशन तर घेणार, पण तुमच्यासारखं जगणार, माझं सोडणार. फक्त धर्म न स्वीकारल्यामुळे, त्यांचं न ऐकल्यामुळे आनंदीबाईला फरशीवर बसवलं जायचं आणि यांची सगळी लेकरं बेंचवर बसून शिक्षण घ्यायची. आजकालच्या पोरींचा एक फार सोपा शब्द आहे, ऑकवर्ड. आम्ही विचारलं का ग माई, का कपाळाला गंध लावत नाही? जा बाई, ऑकवर्ड वाटतं. ओके, हा. का ग बाई, का म्हणजे का ज्ञानेश्वरी वाचत नाही, का गाथा वाचत नाही, कोणीच वाचत नाही, मला ऑकवर्ड वाटतं. ऑकवर्ड, ओके, अनकम्फर्टेबल. आनंदीबाईंना नसल का वाटलं? त्यांच्या शेजारच्या सगळ्या पोरी स्कर्टवर फिरायच्या आणि त्यांच्या खांद्यावर पदर होता, पण त्यांना माहित होतं या पदरात सामर्थ्य आहे, ही माझी संस्कृती आहे, ही माझं नाव करणार. विचार करा, सगळ्यांनी नाकारलं, फरशीवर बसवलं, पण ज्ञान कमी जास्त नाही. या भारतातली पहिली महिला डॉक्टर. विचार करा, खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नववारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं घालून, हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली ती आनंदीबाई जोशी. आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव आहे त्यांचं. संस्कृतीत फार ताकद आहे. स्वीकारा की, नवीन स्वीकारा. हे बघा, हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे. हे मान्यच करावं लागेल. यात नाकारून चालणार. पहिल्या पोरांपेक्षा आत्ताची पोरं हुशार आहेत. पहिल्यापेक्षा आत्ताचं मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, सगळ्याच गोष्टी जास्त आणि गांभीर्याने मोठ्या आहेत. हे मान्यच करावं लागेल. जे तुम्हाला कळत नाही, तुमच्या नातवाला कळतं. जो मोबाईल तुम्हाला समजत नाही, तो सॉफ्टवेअर मारून रिकामा होईल, त्याला कळतं. कळतं, बरोबर आहे. जो तुम्हाला कळत नाही, तुमच्या लेकीला कळतं. याचा अर्थ ती हुशार नाही असं, हुशार ती आहे. ती हुशार आपल्यापेक्षा सुद्धा आहे. पण चुकतंय काय? मार्गदर्शन. चुकतंय काय? वर्म. कल्पनेची ती असत्याला सत्य मानतीये, तिच्यामुळे त्याला यश मिळत नाही. बघा, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामता येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुमलू नको, झालं नाही. मुर्द तिकडे महाराज. तो म्हणला हरकत नाही, दुसरा घेतला. 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामता येतो. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली.
दोनदा एकटा आला. तुझी पत्नी कुठे? ती म्हणला लग्न नाही झालं महाराज. आज करा तुम्ही सांगा दिगीकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटल? अरे भावे विन भक्ती विन बळे विन शक्ती भावे विन ती न कळे निसंदेह गुरुविना अनुभव. मग द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामी. काही माणसं म्हणतात ताई निघालतो कीर्तनाला पण आलो नाही. काय म्हणले आलो पण बसलो नाही. काय म्हणले बसलो पण मधनच गेलो काम होतं. काय म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुझी चूकच नाही. सामर्थ्याने सांगते तुम्ही कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, यात तुमची चूक नाही. माऊली सामर्थ्याने सांगतात तुमचं केलेलं पाप तुम्हाला धर्म मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता. जमेल तसं विठ्ठल गाना. घरी आहात ठाईचं बैसोनी मंदिरात जमेल तसं काही हरकत नाही. भजनात गोडवा आहे महाराज. याचा अर्थ कसंही गा असं नाही. गा रे तर जमतंय जमाय काय नाही त्याला काय. डोंगराची हवा न व्हायला श्वासानं जमतंय. फडगुरुजी ह्यातली जर उठली तर आपला फळ काय लागू द्यायची नाही महाराज बरं का. त्याच्यामुळं आपला फळ टिकवण्यासाठी तुम्ही फक्त शब्दांचा गैरअर्थ घेऊ नका. मी ऊसाचा फळ म्हणलं. संप्रदायाचं वैभव असणारी मंडळी आहे. ह्यांना मी यांच्याकडे जास्त बघून कीर्तन सुद्धा करत नाही. मी यांच्याकडे जास्त बघून विनोद सुद्धा करत नाही. कारण जेव्हा मी काहीच नव्हतं तेव्हा ह्यांच्याकडे बघून परमार्थ करावा असं शाश्वत पद्धतीने वाटणारी लेकरं आहेत आम्ही. ती मंडळी आहेत. गंभीर गुरुजी असतील, व्यंकटेश दादा असतील, आमचे रविदादा असतील, आमचे प्रवीण दादा असतील, आमचे महाराज असतील. ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे. ज्ञानाने, अनुभवाने, सामर्थ्याने, भक्तीने, तपश्चर्याने. यांची फार मोठी तपश्चर्या आहे. लोकांना वाटतं पण प्रसिद्धी हा सुद्धा चमत्कार नाही. पैसा हा सुद्धा चमत्कार नाही. ज्ञानोबरांनी भिंत चालवली गेली. तुकोबरांचा गाथा तरला रेड्यामुखी वेद बोलवला गेला. हा चमत्कार नाही हे आधी समजून घ्या. कळतंय का? हा चमत्कार नाही. 36 वर्ष जगाच्या मालकांना नात्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं हा चमत्कार नाही. 27 दिवस चोखोबरांच्या बायकोचं बाळणपण जगाच्या मालकानं साडी नेसून केलं हा चमत्कार नाही. हे संतांच्या तपश्चर्येचं फळ आहे ज्याला पांडुरंगाची कृपा साध्या भाषेत म्हटलं जातं. विचार करा ना. ज्या तुकोबरांनी 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या इंद्रायणीमध्ये. किती? 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोडं सोनं तुकोबराकडे गाण होतं बरं का पुणेकर. तुम्हाला खाऊ घालू वाटत नाही कोणाला. 25 बैलगाड्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय. सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचा विचार केला जगद्गुरु तुकोबाराय. दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी मला माहित नाही आणि मला गरज बी नाही या दोघांच्या पुढे विचार करायची. बाकी सगळे निस्ते बोलतात करीत काही नाही. ह्यांना फक्त माझी गाडी, माझी मॅडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी. बस तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पिटू दे. लोकच लय स्वार्थी निघाले दादा कलियुगात. पण हे म्हणा जाऊ दे तिकडे. आपल्याला काय करायचंय? आपण फक्त बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. काय बाकडी भानगडीतच पडायचं नाही बघा. आयुष्य लय दुःखी जात आहे. कोण आला आणि कोण गेला म्हणलं की लय टेन्शन येतंय. कारण कधी कोण येईन कोण जाईन ह्याचा भरवसा कलियुगात. त्यामुळे टीव्ही न लावलेलाच बरा. हा लय अवघड आहे दादा. हे कलियुग आहे. इथं कसं आहे गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली. आणि काही केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? अरे बायको तर करू द्या. लई लोकांचं सांगत नाही. पर्सनली एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नुसतं नेबळ आठवत नुसतं उभा राहतं त्याला काय कळाय हे.
आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं. गेलतो कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिली होती. करू काय, मरू का, मरू मारता का, अरे जगू तर द्या. लोकांचं लईच अवघड आहे महाराज. मला तर विनंतीच आहे, अनंत वाचाळ तुकोबर आहे म्हणले, लोक जैसा ओक धरिता दरवे ना. लोकांचं तोंड वाकरी, कुठं हात लावता. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना. अरे संकटानं म्हणावं किती अडफटे घाल, अरे दुःखानं म्हणावं कितीही त्रास दे, विश्वाला म्हणावं कितीही नावं ठेवा, अरे जगाला म्हणावं किती पाय खेचा, फक्त माऊलींना विनंती करा तुमची ऊब आम्हाला लागावी, आम्ही जगाच्या पातळीवर यश मिळवू. फक्त ज्ञानोबारांची तुकोबारांची ऊब आम्हाला लागावी. ऊब खूप झाली, कृपा. पण हे तपश्चर्याशिवाय शक्य. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली, म्हणजे माझं वय 23, पण वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. लोकांना आत्ता प्रसिद्धी दिसते. मी आणि बाबा आम्ही शेजारी शेजारी राहायचो आळंदीमध्ये. मी आळंदीत 6 वर्ष राहिले. बाबांची रूम आणि किती रूम दादा, ह्याचा एक चतकोर भाग, कुठल्या आपल्या व्यासपीठाचा एक चतकोर भाग, रवी गुरुजी एक चतकोर भाग, त्यात मी, माझे वडील, माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ. माझा भाऊ अगदी 3 ते 4 महिन्याचा तेव्हा आळंदीला आणला. मी मोठी, माझी बहीण लहान, त्याच्यापेक्षा माझा भाऊ लहान. सगळं तिकडलं सोडलं गावाकडलं आणि आळंदीत आलो. तेव्हाही मी कीर्तन करायचे, पण एवढ्या शाश्वत पद्धतीने नाही, एवढं विचारधारणेचं. फक्त कीर्तन करायचं म्हणून, एखादा अभंग सोडवायचा म्हणून, म्हणजे लहान वयात जसं जमेल तसं. तेव्हा मी होते 4थीला, पहिल्यांदा आळंदीत मी 4थीला गेले. तेव्हा एवढी अवस्था वाईट होती की तेवढ्याशा घरात राहायचो, तिथंच किचन, तिथंच वॉशरूम, तिथंच सगळ्या गोष्टी, तेवढ्याच रूम मध्ये. लोकांना आताची प्रसिद्धी दिसते, लोकांना तपश्चर्या दिसत नाही. मी आणि माझ्या वडिलांनी, हे माझं वडील आहेत, मी आणि माझ्या वडिलांनी 10 वर्ष एसटीने प्रवास केला. तेव्हा कुठं आत्ता गाड्या दिसतात रे, पण लोकांना आता दिसत्यात, ज्याला प्रॉब्लेम आहे. आता लोकांना लय दिसत्यात, ह्यांना काय पाकिट घ्यायची बोंबलत फिरते ती. तू चल 2-4 दिवस चल, तुला दाखवतोय कसं असतंय महाराज. आयुष्यात महाराजासोबत कोण फिरत नाही, कारण आयुष्य गाडीत असतंय. अरे कधी मरेल याचा भरोसा, पण मरत नाही, कारण गाडी चालवायला जगाचा मालक असतो.